पहा, अशा पद्धतीने आपलं घरच्या घरी मलाईदार पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करा. पनीर बनवण्यासाठी मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. 2 लिटर दूध घेतलेलं आहे. प्रथम आपण दूध उकळून घेऊया. दुधाला उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि 2 ते 3 मिनटं आणखी दूध उकळून घ्यायचं. मंद गॅसवर 3 मिनटं आपण दूध छान उकळून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ. पनीर बनवण्यासाठी दूध फाडण्याची प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर दूध फाडण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता, लिंबाचा रस वापरू शकता किंवा सायट्रिक ॲसिड वापरू शकता. मी लिंबाचा रस वापरणार आहे. 2 लिंबांचा रस मी घेतलेला आहे. जेवढा लिंबाचा रस असेल किंवा जेवढं व्हिनेगर असेल त्याच्यात 3 पट पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते दूध फाडण्यासाठी वापरायचं आहे. दूध छान उकळलं गेले. गॅस बंद करूया आणि 1 मिनिट दूध शांत करून घेऊया. थोडं थोडं दुधामध्ये मिक्स करून दूध फाडून घेऊया. तर हे पहा, पूर्णपणे दूध फाडून घेतल्यानंतर आणखी 3 मिनटं असंच त्या पाण्यामध्येच पनीर ठेवायचं. एक पांढरा मलमलचा कपडा घ्यायचा, तो पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा. चाळणीवर टाकूया. तयार केलेलं पनीर मलमलच्या कपड्यावर टाकून घेऊया. थोडंसं वरून थंड पाणी ओतून पनीर धुवून घेऊया. चारी बाजूनी पूर्ण फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पनीरचा चौकोन तयार होईल. त्यावरती एक प्लेट ठेवून वजन ठेवूया की जेणेकरून पनीरमधील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. एक अर्धा तास आपण असंच ठेवूया. पनीर बनवायला ठेवलेलं अर्धा तास झालेला आहे. आपण काढून पाहूया. तर पहा, तुम्ही पाहू शकता छान आपलं पनीर तयार झालेलं आहे. आपण कट करून पाहूया. पाहू शकता तुम्ही, छान पनीर तयार झालेलं आहे. 2 लिटर दुधामध्ये 330 ग्रॅम पनीर तयार झालेलं आहे.